वाऱ्याचे कार्य व भूरूपे. हवेच्या हालचालीस वारा म्हणतात, ते तुम्हाला माहीत आहेच. मुलांनो, जसे नदी द्रवरूप, हिमनदी स्थायीरूप, तसेच वारा ही वायुरूप बाह्यकारक आहे. वाऱ्यामुळे सुद्धा खडकांची झीज होऊन त्याच्या वहन व संचयन कार्यातून नवीन भूरूपे तयार होतात. वाऱ्याचे खनन, वहन व संचयन कार्य हे मुख्यतः वाळवंटी व कमी पावसाच्या क्षेत्रात जास्त प्रभावीपणे आढळते. म्हणजेच कोणत्याही प्रकारचा अडथळा नसणाऱ्या प्रदेशात वाऱ्याचे कार्य प्रभावी आढळते. उदाहरणार्थ घरे, इमारती, वने इत्यादी यांचा अडथळा नसणाऱ्या वाळवंटी व ओसाड प्रदेशात वाऱ्याचे कार्य प्रभावीपणे चालते. अशा वाळवंटी व कमी पावसाच्या प्रदेशात कायिक विदारण जास्त प्रमाणात असल्याने खडकांचा भुगा व वाळू मोठ्या प्रमाणात पसरलेली असते. या प्रदेशात वाऱ्याच्या वहन कार्यात अडथळा कमी असतो. त्यामुळे वाऱ्याबरोबर वाळूच्या कणांचे वहन होत असते. वाऱ्याबरोबर वाळूचे कण खूप दूरपर्यंत वाहून नेले जातात व ज्या ठिकाणी वाऱ्याचा वेग कमी होतो अशा ठिकाणी ती वाळू साचते. अशा प्रकारे खनन, वहन व संचयनाचे कार्य वारा करतो. वाऱ्याचे खनन कार्य. वारा वाहत असताना आपल्याबरोबर लहान मोठ्या आकाराचे वाळूचे कण, दगड इत्यादी पदार्थ वाहून नेतो. त्यावेळी वारा वाहत असलेल्या मार्गातील खडकांवर हे पदार्थ घासल्याने किंवा आपटल्याने खडकांचे खनन घडून येते. म्हणजे खडकाचे काही भाग खडकापासून वेगळे होतात. यातून भूछत्र खडक, अपक्षरण खळगे व यारदांग इत्यादी भूरूपे तयार होतात. यांची आता आपण थोडक्यात माहिती घेऊ. मात्र समुद्रकिनारी भागात वाऱ्याचे कार्य आढळत नाही. त्यामुळे समुद्रकिनारी भागात वाऱ्याच्या कार्यामुळे भूरूपे तयार होत नाहीत. समुद्रकिनारी समुद्राच्या पाण्याच्या खनन, वहन व संचयन कार्यामुळे भूरूपे तयार होतात. भूछत्र खडक. वारा वाहत असताना वाऱ्याबरोबर वाळूचे कण व इतर पदार्थ वाहून नेले जातात. त्यावेळी त्यांच्या मार्गातील खडकाच्या पायथ्याकडील भागात या पदार्थांचा मारा होऊन खडकाच्या पायथ्याकडील भागाची झीज जास्त होते आणि शिराकडील भागाची कमी झीज होते. त्यामुळे त्या खडकास पावसाळ्यात येणाऱ्या भूछत्रासारखा आकार प्राप्त होतो. म्हणून त्यास भूछत्र खडक असे म्हणतात. दख्खनच्या पठारावर महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा इत्यादी राज्यातील उंच खडक असणाऱ्या क्षेत्रात भूखडक आढळले आहेत. यारदांग. वाऱ्याच्या अपक्षरण व वहन अशा दुहेरी कार्यामुळे खडकाचे घर्षण व वहन होऊन तयार झालेले भूरूप म्हणजे यारदांग होय. या भूरूपाचा आकार पालथ्या पडलेल्या एखाद्या होडीसारखा दिसतो. अपक्षरण खळगे. वाऱ्याचे वहन कार्य जास्त प्रभावीपणे भूपृष्ठालगत चालते. त्यामुळे भूपृष्ठाची झीज होऊन त्या ठिकाणी खोलगट भाग तयार होतो. त्यास अपक्षरण खळगे असे म्हणतात. अशा तऱ्हेने वाऱ्याच्या खनन कार्याने वरील भूरूपे तयार होतात.